श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला शास्त्री बुवांच्या मुलाला स्वामींनी कसे प्राणदान दिले त्याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर काशीसारख्या पवित्र क्षेत्री एक शास्त्री बुवा राहत होते. ते दत्तात्रयाचे उपासक होते, तसेच उत्तम ज्योतिषीसुद्धा होते. पण दुर्दैवाने त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे ते नेहमी दुःखी असायचे. परंतु एकदा त्यांची दत्तोपासना फळाला आली आणि त्यांना मुलगा झाला. त्या दोघा नवरा बायकोंना खूप आनंद झाला. त्यांनी हा दत्ताचा प्रसाद म्हणून त्याचे नाव दत्तात्रय ठेवले. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. तो 10 वर्षाचा झाला तेव्हा शास्त्री बुवांनी त्याची पत्रिका काढली आणि त्यांना धक्काच बसला. त्या मुलाची वयोमर्यादा अवघी 14 वर्षांची होती. शास्त्री बुवांनी एका सत्पुरुषाला यावर काही तोडगा आहे का असे विचारले. तेव्हा त्या सत्पुरुषाने त्याला अक्कलकोट येथे दत्तावतारी स्वामी समर्थ आहेत, तेथे जाऊन त्यांची सेवा करा. स्वामी प्रसन्न झाले तर हा मृत्यूयोग टळेल असे सांगितले. हे ऐकून त्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी स्वामींच्या दर्शनाला जाण्याचे ठरविले. शास्त्री बुवा आपल्या बायको व मुलाला घेऊन निघाले आणि दुसऱ्या दिवशी अक्कलकोटला येऊन पोहोचले. जेव्हा ते सर्वजण दर्शनाला गेले तेव्हा स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तिघांचे हृदय आनंदाने भरून आले. त्या तिघांनीही स्वामींची पूजा केली, स्वामींना नमस्कार केला आणि थोडा वेळ तेथेच बसून राहिले. त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला की थोडे दिवस आपण इथेच राहायचे आणि स्वामींची रोज सेवा करायची. एके दिवशी ते नेहमीप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला आले. मुलाला स्वामींच्या पायावर घातले. इतक्यात काय झाले, तो मुलगा थरथर कापू लागला. त्याच्या तोंडातून फेस आला आणि तो बेशुद्ध पडला. यमाचा फास त्याच्या गळ्यात पडला होता. ती नवरा बायको दोघेही खूप रडू लागली. शास्त्री बुवा म्हणाले, स्वामी, आमच्या मुलाचे भविष्य आम्हाला आधीच ठाऊक होते, म्हणून आम्ही इथे आपल्या सेवेमध्ये आलो होतो. कृपा करून तुम्ही त्याला जीवदान द्या. स्वामी म्हणाले, काळे तीळ घेऊन ये. तेव्हा बुवा घाबरले आणि मनात म्हणाले, स्वामींनी काळे तीळ मागितले म्हणजे मुलाच्या मृत्यूची अशुभ वेळ आली आहे. त्यांनी मनात असा विचार केला की आपला मुलगा स्वामीचरणी असताना मृत्यू झडप घालणार नाही आणि आपला मुलगा वाचेल, अशी आशा शास्त्री बुवांना वाटली आणि ते म्हणाले, स्वामी, मुलाचा मृत्यू टळावा म्हणून आम्ही तिघे तुमच्या चरणी आलो आहोत. स्वामी, दयावंत व्हा आणि माझ्या एकुलत्या एक मुलाचे प्राण वाचवा. तेव्हा स्वामी परत म्हणाले, तीळ आणि साखर आणा. शास्त्री बुवांनी लगेच तीळ आणि साखर आणले. स्वामी परब्रह्म आहेत, ते नक्कीच माझ्या मुलाला प्राणदान करतील अशी त्यांना खात्री होती. स्वामींनी ते तीळ आणि साखर मुलाच्या तोंडात घातली आणि त्या क्षणी मुलगा ताडकन उभा राहिला. त्याचा मृत्यू टळला होता. स्वामींनी आपल्या आज्ञेने त्या यमदूतांना समोर उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्या बैलाकडे पाठवले आणि त्या क्षणी तो बैल आचकेत येत गतप्राण झाला. सर्व मंडळी हे पाहत होती. स्वामी हे प्रत्यक्ष परमेश्वरी अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. आकाशातील ग्रह तारे आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष त्या ग्रहांचे मार्ग बदलू शकतात, हेच खरे. म्हणूनच म्हणतात की जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. तात्पर्य काय तर, नका धरू मनी अभिमान, हे जन्म मरण असे उपाधी जाण. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.